भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर अंतर्गत समता सैनिक दलाच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून नांदेडच्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या शेजारी फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत चालणाऱ्या सोनबा येवले पानपोईचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला। समता सैनिक दलाचे जनरल मेजर सुरेश गजभारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड, जिल्हा सचिव दामोदर सरकटे, बहुजन टायगर सेनेचे अध्यक्ष माधवदादा जमदाडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष के.एच. वन्ने, सामाजिक कार्यकर्ते मुजीबभाई शिक्षक संघटनेचे नेते प्रभू सावंत, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश नाईक, साना भालेराव, सैनिक सदाशिव हनुमंते उपस्थित होते। या प्रसंगी गेल्या 4 महिन्यांपासून सोनबा येवले पानपोईच्या माध्यमातून अखंडपणे सेवा देणारे सैनिक सोपान गायकवाड, कृष्णाजी गजभारे, केशव वाघमारे, ऋषिकेश भद्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जय भीम। मी केशव विश्वनाथ वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा उत्तर संघटक चा समता सैनिक दल। फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही पानपोईमध्ये अविरतपणे सेवा करत आहोत। माझ्यासोबत माझ्या मदतीला कृष्णा गजभारे साहेब, संरक्षण सचिव, तसेच सोपान गायकवाड, ऋषिकेश भद्रे आणि मी 4 महिने झाले आम्ही सेवा देत आहोत। आणि हे पानपोई गेल्या 16 वर्षापासून अविरत भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्या माध्यमातून आजपर्यंत 16 वर्ष झालं पानपोई सेवा आमची चालू आहे। सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम करतो। मी सुरेश गजभारे, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष आणि समता सैनिक दलाचा मेजर जनरल आहे। आज सोनबा येवले या पानपोईचा समारोप आणि हा समारोप करत असताना आज ह्या ठिकाणी आम्हाला खूप असं आनंद होत आहे। कारण का की ज्या समाजाला पाणी पिण्यापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं, आज हा समाज या ठिकाणी सोनबा येवले यांच्या नावाने या ITI या ठिकाणी जवळपास सतत 4 महिन्यापासून या ठिकाणी इथल्या येण्यावाल्या जाण्यावाल्या लोकांना जवळपास लाखो लोकांनी ह्या पाण्याचा स्वाद घेतला असेल या ठिकाणी। म्हणून हे कार्य करत असताना आम्हाला आमचे मित्र मुजीबभाई यांचा खूप मोलाचा वाटा आहे। पण त्यांनी आम्हाला जवळपास आंबेडकर जयंती या दिनापासून ते आजपर्यंत म्हणजे आज 4/7/2026 पर्यंत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी शुद्ध असं पानपोई दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे। मी त्यांचं समता सैनिक दलाच्या वतीने खूप त्यांचं ह्या ठिकाणी आभार मानतो। मित्र, आज ह्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच जणांनी ह्या ठिकाणी आम्हाला खूप असा आशीर्वाद दिलेला आहे। कारण का आपण जर बघितलं तर श्रीनगर ह्या ठिकाणापासून ते शिवाजीनगरपर्यंत ह्या ठिकाणी कसल्याही प्रकारची लोकांना पाणी पिण्याची सुविधा नाही। ह्या ठिकाणी जे जे लोक करतात ते पाण्या वाचून फारच म्हणजे त्रास होत होते। आम्हाला ह्या ठिकाणी आम्हाला बुद्धी सुचली की आम्ही सोनबा येवले या नावाने ह्या ठिकाणी पानपोई ठेवूया। म्हणून आम्ही ह्या ITI ह्या ठिकाणी जवळपास 2010 पासून ह्या ठिकाणी तो आजपर्यंत ह्या ठिकाणी जवळपास 16 वर्ष या ठिकाणी पानपोईचं आम्ही वाटप केलेलं आहे। आणि हे पानपोई अशी शुद्ध पाणी दिलेलं आहे लोकांना आणि याचा स्वाद घेऊन लोकांनी आम्हाला खूप असा आशीर्वाद दिलेला आहे। आणि आम्ही याच्यानंतर सुद्धा दरवर्षी आम्ही या ठिकाणी लोकांनी ही सेवा देणार आहोत। आणि म्हणून ह्या ठिकाणी मी तेच थांबतो। जय भीम, जय बुद्ध। हे तर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की गेल्या 2010 पासून 2026 पर्यंत म्हणजे 17 वर्ष झाली आणि नांदेडच्या महात्मा फुले चौकामध्ये सोनबा येवले या नावाने समता सैनिक दलाचे आमचे सुरेशदादा गजभारे आणि त्यांची सर्व टीम जो पाणी पाजण्याचा या ठिकाणी उपक्रम चालू आहे, त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातलेच नाही तर अनेक जिल्ह्यामधून या ठिकाणी नांदेडमध्ये येणारे जे उन्हापासून पाण्यापासून तहानलेली लोक आहेत आणि जे अतिशय गरीब आहेत, अनेक हॉटेलांमध्ये यांना पाणी पिऊ दिल्या जात नाही, अशा लोकांना सुद्धा आणि समाजाचे सर्व धर्माचे आणि समाजाची लोक या ठिकाणी थंड पाणी मिळतं आणि ह्या पाण्यामुळं आमच्या जीवनामध्ये किंवा त्यावेळेमध्ये खूप ऐकीनं सुख मनाला मिळतं। म्हणून असे हजारो लाखो लोकांनी दरवर्षी या ठिकाणी पाणी पिल्या जातं आणि याही वर्षी
दरवर्षी 4 महिने जवळपास ही पानपोई चालू असते, पण उन्हाचा खूप मोठा तडाखा आज महाराष्ट्रामध्ये होता. म्हणून आज म्हणजे 5 ते 5.5 महिन्यापासून या ठिकाणी निस्वार्थपणे ज्यांनी दान दिलं न दिलं पण स्वखर्चाने आणि थंड पाणी पाजून या नांदेड जिल्ह्यामधल्या आणि लाखो लोकांची सेवा करणारे आमची ही सर्व टीम, हे सर्व बघून आज आम्हाला एवढा आनंद होतो. आणि आमच्या या पानपोईमुळं, सोनबा एल्वे या पानपोईमुळं अनेक जण या नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वाटप करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम घडवून आणतात. आणि सुरुवात आमची आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाण्यासाठी सत्याग्रह केलं, महात्मा फुलेने केलं, बुद्धाने केलं, सोनबा एल्वेनं केलं आणि आज सुरेशदादा गजवारे आणि त्यांची सर्व टीम करत आहे. आमच्या नंतर सुद्धा हे या नांदेड जिल्ह्यालाच नाही तर या देशाला, महाराष्ट्राला आठवण राहील असं हे विधायक काम या ठिकाणी सातत्यानं चालू आहे. मनापासून आभार सर्वांचे. जय भीम, जय भारत, धन्यवाद. मी प्रभू सावंत, मुजीबभाई मित्रमंडळाचा सल्लागार. मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष मुजीबभाई यांनी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जे पानपोई लावली, त्या पानपोईचं नाव सोनबा एल्वे. तर ह्या पानपोईला मुजीबभाईंनी थंड पेय हे त्यांच्या स्वतः च्या खर्चातून त्यांनी 4 फेब्रुवारी 86 ते आत्तापर्यंत आजतागायत त्यांनी ते थंड पाणी पेय वाटप केलं आहे. मुजीबभाई हे गेल्या 35 वर्षापासून सामाजिक उपक्रमामध्ये समाजकार्य करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या पानपोईला गेल्या सतत 4 महिन्यापासून मोफत पाणी पुरवठा केला आणि त्या पानपोईच्या आज या ठिकाणी समारोप भारतीय बौद्ध महासभेने केलेला आहे. स्वतः मुजीबभाई आणि मुजीबभाईचं मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित होतं.